मनाविरुद्ध लग्न भाग 16. प्रिया रुचीचा फोन घेऊन त्याच्यासोबत बोलत नाही भांडत रूममधून निघून गेली. सौम्यच्या फोनमुळे थोड्या वेळासाठी का असेना तिच्या मनातील विचारांचे मडप दूर झाले होते. अखेर उद्याच्या चिंतेत आपला आज का खराब करावा, पण तिची नजर रूममध्ये लावलेल्या विक्रमच्या फोटोवर गळली आणि ती नव्याने एका दुसऱ्या विचारात गळून गेली. आता पुढे कधी येणार आहेत हे समीर देसाई? वाट पाहून पाहून इथे माझी भुर्जी झालीये. रुची सनशाईन कॅफेमधून बसून समीरची वाट पाहत होती. ती येऊन खूप वेळ होऊन गेला तरी तो अजून आला नव्हता. 5-10 मिनिटाने एका तरुणाची कॅफेत एंट्री झाली आणि मुली सोडा मुलेही त्या तरुणाकडे एकटक पाहायला लागली. अहो का म्हणून का? तो होताच एवढा हँडसम की पुढे जाणाऱ्याने एकदा तरी त्याला वळून पाहिलेच असावे. त्याने परिधान केलेला ब्लॅक कलरचा ट्राउझर वर ब्लॅक कलरचा टी शर्ट आणि त्यावर व्हाईट जॅकेट त्याच्या श्रीमंतीचा परिचय देत होते. फेअर तर होताच, वर टॉल अँड हँडसमही. त्यावर त्याचा स्टायलिश लुक, जेलने सेट केलेले केस. उफ, अशा तरुणाला कोणी वळून नाही पाहिले तर नवलच. त्याने पूर्ण कॅफेवर आपली नजर फिरवली आणि जिच्यासाठी तो आला होता ती एका कॉर्नरवर त्याला दिसलीच. तीही त्यालाच पाहत होती. तिला कळत नव्हतं तिने मोबाईलमध्ये ज्याचा फोटो पाहिला होता तो नेमका हाच होता की दुसरा कोणी, कारण तो रिअलमध्ये जरा जास्तच हँडसम दिसत होता. ती नजरेला पडताच तो लागेचच तिच्याजवळ गेला. हे हाय, आय एम समीर देसाई. मला यायला खूप वेळ तर नाही झालाय? तो रुची जिथे बसली होती त्या टेबलजवळ येत बोलला. तो अशा अचानक आल्यावर तिला कळलंच नाही काय बोलावे ते. नाही, तसा खूप वेळ नाही झालाय, तुम्ही बसा ना. तो उभा राहूनच बोलतोय हे पाहून ती बोलली. तसा तो खुर्ची ओढून त्यावर बसला. मी ॲक्च्युली वेळेतच निघालो होतो, पण मधातच माझी कार बंद पडली. तिला रिपेअर करण्यात खूप वेळ गेला असता म्हणून मग मी एकाला रस्त्यात लिफ्ट मागितली. त्या भल्या माणसाने लिफ्ट दिली म्हणून पोहोचू तरी शकलो, नाहीतर एक साधी रिक्षाही थांबायला तयार नव्हती. त्याने स्वतःच बोलायला सुरुवात केली. त्याने वेटरला बोलावून 2 कॅपिचिनोची ऑर्डर दिली. 2 मिनिट तर रुचिता त्याचा ओवरा पाहून हॅकच झाली. तिला त्याच्याशी काय बोलावे ते कळलेच नाही. तो फोटोत पाहिला त्यापेक्षाही जास्त हँडसम होता आणि त्याच्या राहणीवरून त्याची श्रीमंती साफ झळकत होती. बाकीच्या टेबल्सवरील काही लोक अधूनमधून त्यांनाच पाहत होते. तुम्ही तर मला खूपच वेट करायला लावला ना तुमच्याशी भेटायला, बट थँक गॉड कमीत कमी तुम्ही एकदाच्या भेटायला तयार झालात तरी. तुम्हाला मला भेटायचं नव्हतं का? तो हसत बोलला. नाही, असं काही नाहीये. ॲक्च्युली मलाही तुम्हाला भेटून माझ्याविषयी सर्व क्लिअर करायचं होतं. तसं बाबांनी तुम्हाला सांगितलंच असेल, पण तरी मी परत एकदा क्लिअर करते की माझं लग्न झालेलं आहे. आणि ती बोलतच होती की समीर म्हणाला, आणि हे तुमची फसवणूक करून झालेलं लग्न आहे हेच ना? मला काकांनी म्हणजे तुमच्या बाबांनी आधी सर्व सांगितलंय, सो डोंट वरी, मला सर्व माहीत आहे. रुची म्हणाली, तुम्हाला सर्व माहीत असूनही तुम्ही माझ्याशी लग्न करायला का तयार झाले? आय मीन तुम्ही बॅचलर आहात, तुम्हाला माझ्यापेक्षाही चांगली लाईफ पार्टनर सहज मिळून जाईल. समीर म्हणाला, नो, यू आर रॉंग. तुमच्यासारखी लाईफ पार्टनर सहज मिळाली असती तर मी तुमच्याशी लग्न करायला होकारच दिला नसता. आणि दुसरी गोष्ट, मी व्यक्ती ओळखायलाच कधीच चुकत नाही. रुची म्हणाली, पण आपली ही पहिलीच भेट आहे, मग तुम्ही मला कसे ओळखू शकता? समीर म्हणाला, तुमची माझ्यासोबतची ही पहिली भेट असेल, पण माझी तुमच्यासोबतची ही पहिली भेट नाहीये. त्यावर रुची गोंधळल्या नजरेने त्याला पाहत होती. समीरला तिचे हसू आले. ती त्याला खूपच क्यूट वाटत होती. तेवढ्यात वेटर कॉफीची ऑर्डर घेऊन आला. समीर म्हणाला, आधी कॉफी घ्या, मी सांगतो तुम्हाला सर्व. दोघांनीही कॉफी घेतली. समीर म्हणाला, इथल्या कॉफीची टेस्ट जरा हटके आहे, नाही का? कॉफीचा सिप घेत बोलला. हो, रुची कसनूक हसत बोलली. कॉफी घेऊन झाल्यावर समीर बोलायला लागला. आता मी तुम्हाला सांगतो आपली भेट कशी झाली ते. साधारण 6-7 महिन्यापूर्वी तुम्ही एकदा भर रस्त्यात पडत होत्यात. मला तेव्हा वाटलं होतं की किती वेडी मुलगी आहे ही, एवढ्या वाहनाच्या वर्दळीत अशी वेड्यासारखी पडत आहे. पण जेव्हा मी तुमच्याजवळ येऊन पाहिलं तेव्हा तुमच्या हातात एक कुत्र्याचं पिल्लू होतं, ज्याला तुम्ही जीवाची पर्वा न करता गाडीखाली येण्यापासून वाचवलं होतं. तुमच्या भोवती खूप गर्दी असल्याने तुम्ही मला पाहिलं नसेल, पण मी तुम्हाला त्या कुत्र्याच्या पिल्लासाठी रडताना पाहिलं होतं. खरं तर तेव्हाच तुम्ही मला पहिल्यांदा आवडल्या होत्या. तुमच्यासोबत मला बोलायचं होतं, पण तुम्ही तिथून त्या पपीला घेऊन लगेच निघून गेल्या. त्यानंतर तुम्ही कधी मला भेटल्याच नाही. नंतर मीही माझ्या लंडनच्या जॉबमध्ये बिझी झालो.
पण जेव्हाही मी माझे डोळे बंद करायचो, माझ्या डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त तुम्ही दिसत होत्या. मी तुम्हाला त्यानंतर खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही मला दिसल्याच नाहीत. मग मी सर्व डेस्टिनीवर सोडून दिलं. मला खात्री होती जर तुम्ही माझ्या नशिबात असाल, तर एक ना एक दिवस नक्कीच माझी आणि तुमची भेट होईल. आणि बघा, त्या दिवशी तुमचे बाबा माझ्या घरी आलेत आणि त्यांनीही तुमचाच फोटो मला दाखवला. ते म्हणतात ना, किसी चीज़ को अगर तुम शिद्दत से चाहो, तो पूरी कायनात तुमको उससे मिलाने में जुट जाती है. तसं काहीच. आणि मला खरंच फरक नाही पडत तुमचं लग्न झालंय आणि मी तुमच्याशी लग्न करेल तेव्हा तुम्ही एक डिवोर्सी असाल याचा. मला या गोष्टी मॅटर नाही करत. आपलं लग्न झालंच तर त्यात या गोष्टींचा काळीचाही इफेक्ट पडणार नाही, याची मी शाश्वती देतो. समीर जे म्हणत होतं ते सर्व बोलत होता. रुची तर थक्कच झाली त्याचं ऐकून. त्या कुत्र्याच्या पिल्लाची घटना 6-7 महिन्यापूर्वीची होती, पण अजूनही त्याच्या ती लक्षात होती. रुची म्हणाली, पण फक्त एका घटनेमुळे तुम्हाला मी कशी आवडू शकते? आपलं तर ना कधी बोलणं झालं ना कधी नीट भेट. विक्रम म्हणाला, काही गोष्टींसाठी एक क्षणही पुरेसा असतो, पसंत किंवा नापसंत करायला. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, मला माणसं ओळखता येतात. त्यात तुमच्या चेहऱ्यावर तर तुमची निरागसता साफ उठून दिसते. त्यावर रुची काही बोललीच नाही. तिला कळलंच हो नाही त्यावर काय प्रतिसाद द्यावा. समीर म्हणाला, मी तुमच्यावर कोणतंच बर्डन टाकणार नाही. तुम्ही नीट विचार करून निर्णय घ्या. आपल्याजवळ वेळ आहे अजून. मला तुम्ही स्वखुशीने सोबत हवे आहात, जबरदस्तीने नाही. रुची बोलली, मला वेळ हवाय. खरं तर तिला काय बोलावे तेच कळत नव्हते. तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, पण जेव्हाही तुमचा होकार किंवा नकारही असेल, तेव्हा प्लीज मला या कॅफेतच तो ऐकायचा आहे. तुमच्या होकाराचा हा कॉफी शॉप सर्वात मोठा साक्षीदार असेल आणि जर तुमचा नकार असेल तर मला त्याचे कारण ऐकायचे आहेत फक्त. तसा मी नेहमी पॉझिटिव्ह असणारा व्यक्ती आहे, त्यामुळे मी या गोष्टींविषयीही पॉझिटिव्हच राहतो. पण तुम्ही नीट विचार करूनच निर्णय घ्या. हां, माझं किंवा तुमच्या बाबाचं दडपण घेऊ नका. समीर हसत बोलला. रुचिता म्हणाली, हो. तिचं फक्त एवढंच उत्तर, मला आता निघायला हवं. माझ्या कॉलेजची वेळ झाली आहे. एवढ्या लवकर? आय मीन तुम्हाला मला काहीच विचारायचं नाही आहे का? माझा जॉब, मी लंडनमध्ये कुठे राहतो, काहीच नाही? समीर अस्मितेने म्हणाला. रुची म्हणाली, ॲक्च्युली मला कॉलेजला लेट होईल. आणखी थांबले तर. आणि तसंही मला जे विचारायचं होतं ते विचारून झालंय. ओके, मग मी पण निघतोच आता. सॉरी, तुम्हाला ड्रॉप केलं असतं, पण मी माझी कार. तो बोलतच होता की रुची म्हणाली, अहो नाही, त्याची काही गरज नाही. माझी स्कूटी आहे, मी जाईल व्यवस्थित. बरं मग बाय, भेटू पुन्हा. समीर नाराजीत बोलला. हां बाय, मला आता जायला हवं. रुची त्याला बोलून कॅफेतून निघून गेली. ती एवढी विचारात पडली होती की तिच्या कॅफेची बिल जे ती स्वतः देणार होती तेही द्यायची विसरून गेली. समीर आणखी थोडा वेळ तिथेच बसून राहिला. आता तिच्यासोबत घालवलेल्या क्षणांचा अनुभवत आणि त्याला यायला वेळ लागला यासाठी स्वतःला कोसत रुची ग्राउंड फ्लोअरच्या एका क्लासचं लेक्चर घेऊन क्लासमधून बाहेर आली. तसा रामरावांचा कॉल तिच्या मोबाईलवर पडला. कसा वाटला रुची तुला समीर? रामराव तिने कॉल उचलताच बोलले. रुची म्हणाली, चांगले आहेत बाबा ते, पण मला विचार करायला थोडा वेळ हवा. रामराव म्हणाले, यात विचार काय करायचा रुची? मला वाटलं तू त्या मुलाला भेटल्यावर होकारच देशील. कितीतरी सुंदर आणि शिकलेल्या मुली त्याच्याशी लग्न करण्यासाठी त्याच्या मागे लागल्या आहेत, तरीही त्याने तुला निवडले. त्याने तुला आधीच पाहिले आहे हे तर त्याने सांगितलेच असेल. खूप छान मुलगा आहे रुची तो. दिसायला स्मार्ट, एवढा शिकलेला, वर कमाई ही काही कमी नाहीये. तुला पुढे शिकवायलाही तो तयार आहे. अजून काय हवंय तुला? रामराव म्हणाले, बाबा, ती बोलतच होती की आता तर मला वाटायला लागलं आहे की मी उगाच तुला विक्रमचा विचार करायला सांगितलं. माझ्यामुळे तू त्याचा विचार करायला लागलीयस. पण मी काय सांगत आहे ते ऐकून घे. रुची, जीवनात प्रेमासोबतच पैसाही तेवढाच महत्त्वाचा आहे. तो तुला सुखात ठेवेल असं मीच म्हटलं होतं, पण समीर तुला त्यापेक्षाही जास्त सुखात ठेवेल. व्यक्तीला महत्त्व आहे, पण त्याच्या श्रीमंतीलाही तेवढेच महत्त्व आहे. मला माझ्या मुलीने तिच्या कोणत्याही इच्छेबाबतीत ॲडजस्टमेंट करावी असं वाटत नाही आणि विक्रमसोबत प्रत्येक बाबतीत फक्त ॲडजस्टमेंटच आहे. वर भावा बहिणींची जबाबदारी त्याच्या अंगावर आहे, हे वेगळेच. त्यांचा खर्च, त्यांच्या शिक्षणाचा खर्च, घर खर्च, अधूनमधून लागणारे औषध पाणी, यातून कमाई उरेल तेव्हा तो तुझ्या इच्छेंना विचार करेल ना. म्हणूनच तुला सांगत आहे, समीरच तुझ्यासाठी सर्व बाबतीत बेस्ट आहे. त्याच्यावर तर कसली जबाबदारीही नाहीये. त्याच्या बहिणीचं लग्न झालंय आणि तीही वेल सेटल आहे. बाबा,
काय बोलताय तुम्ही? तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहीत आहे मी विक्रमला डिवोर्स तो श्रीमंत नाहीये किंवा त्याच्यावर जबाबदाऱ्या आहेत म्हणून देत नाहीये. सौम्य आणि प्रिया बाबतीत तर मी असा विचारही करू शकत नाही. रुची जरा चिडूनच बोलली. रामराव म्हणाले, तू नसेल देत त्यामुळे डिवोर्स, कारण तू अजून उन्हाळे पावसाळे बघितले कुठे आहेत? पण मी असे अनेक पावसाळे अनुभवून या वयात आलो. आता तुला काही वाटणार नाही, पण जेव्हा मुलंबाळं होतील, त्याच्या बहीण भावाचा पुढच्या शिक्षणाचा खर्च येईल, त्यांची लग्न करायचे राहील, तेव्हा तुला कळेल की मी काय बोलत आहे ते. पण अशी वेळ मी तुझ्यावर येऊच देणार नाहीये. मी सिरकेशी बोललोय. तो लवकरच डिवोर्सचे पेपर बनवायला घेईल. तोपर्यंत राहा तिथे. रुची म्हणाली, बाबा तुम्ही असा विचार कधीपासून करायला लागलेत? तुम्ही लग्नाला पैशाशी आणि श्रीमंतीशी जोडत आहात. रामराव म्हणाले, लग्न पैशाशी आणि श्रीमंतीशीच जोडलं असतं रुची. प्रेमाचं तर फक्त त्याला मुलावा दिला जातो, जो मी ही मान्य करतो की तो नातं टिकवण्यासाठी खूप गरजेचा आहे. पण पैशांशिवाय प्रेम टिकत नाही, हेही तेवढंच सत्य आहे. आणि राहिला प्रश्न माझा असा विचार करण्याचा, तर आपल्या मुलीसाठी प्रत्येक बाप स्वार्थी असतो. मग मीही त्यातून काही सुटलो नाही. तशीच तू डिवोर्स घेणारच होती. मला आधी तर ते चुकीचं वाटलं, पण समीरला पाहून मला विश्वास बसला की विक्रमपेक्षाही जास्त तो तुला सुखात ठेवू शकतो. आधी तर मी तुला डिवोर्स न घेण्यासाठी समजावणारच होतो, पण आता माझा निर्णय बदललाय आणि मला खात्री आहे माझ्या या निर्णयाला माझी मुलगी मला नक्कीच साथ देणार. रुची म्हणाली, बाबा माझ्या लेक्चरची वेळ झाली आहे, मी नंतर बोलते तुमच्याशी. तिने रामरावांशी बोलून फोन कट केला. तिच्या आयुष्यात काय चाललंय हे तिच्या आकलन शक्तीच्या बाहेर होतं. खरं तर डिवोर्स तिलाच हवा होता, पण जेव्हा विक्रम डिवोर्स घ्यायला तयार आहे व रामदासारावही डिवोर्ससाठी तिच्या बाजूने आहेत, तर तिचंच मन डिवोर्सच्या नावाने अस्वस्थ व्हायला लागलंय. काय झालं रुची? तुला तर हेच हवं होतं ना? मग आता सर्व ठीक आहे, डिवोर्ससाठी कसलीच अडचण नाहीये, तरी तू का अस्वस्थ झालीयस? तुला तर नकोच होतं ना हे फसवून बांधल्या गेलेलं बंधन? काही दिवसात डिवोर्सचे पेपर येतील आणि त्यावर सही करून तू मोकळीही होशील या नात्यातून. मग आता काय झाले तुला? सगळं तुझ्या मनासारखं होत असून अस्वस्थ का आहेस तू? पण मला सौम्य आणि प्रियाशी प्रॉब्लेम नाहीये. बाबा असे कसे विचार करू शकतात? कोणावर भावा बहिणीची जबाबदारी आहे म्हणून त्याने का लग्नच करू नये का? तिचे 4 लेक्चर झालेत तशी ती आपल्या स्टाफ रूमकडे जायला पडली. ती आपल्या वैयक्तिक आयुष्याचा परिणाम प्रोफेशनल लाईफवर न होऊ द्यायचा आटोकाट प्रयत्न करत होती. पण बुद्धीला लाख पटवूनही तिचं हृदय बुद्धीच्या आड येतच होतं. याआधी तिच्यासोबत असं कधीच झालं नव्हतं. तिच्या लाईफमध्ये कितीही प्रॉब्लेम्स असले तरी तिचे लेक्चर चालू असताना ती त्यात पूर्ण गुंतून जात होती. तिच्यासाठी प्रोफेसर बनणे म्हणजे फक्त पैसे कमवायचं साधन नव्हतं, तर ते तिची आवड होती, फॅशन होतं, ज्यात जीवनात कितीही प्रॉब्लेम असले तरी ती शिकवताना तरी ते प्रॉब्लेम पूर्ण विसरून जात होती. पण आजकाल तिच्या जीवनात सर्व उलटच चालू होतं. तिच्या मनातील विचारांचा परिणाम तिच्या क्लासमधील चालू लेक्चरवर आपोआपच होत होता. तिच्या शिकवण्याविषयी तशी कोणत्याच स्टुडंटची कोणतीच तक्रार नव्हती. उलट तिचे शिकवणे सर्व स्टुडंट एन्जॉय करत होते. सिलेबसमधली प्रत्येक पोएम असो वा धडा ती मन लावून शिकवत होती. त्यात इंग्लिश लेक्चरवरही तर तिची पक्की पकड होती. पण आजकाल वारे उलट्या दिशेने वाहत होते. ओ गॉड देवा, माझ्या आयुष्यात एवढ्या ट्रस्टेडी का आहेत? एक सिंपल आयुष्य जगत होते ना मी, पण नाही. या सिंपल आयुष्यात तू विक्रम नावाचं वादळ आणलंस, ज्याच्याशी तेव्हा इच्छा नसतानाही मला लग्न करावं लागलं. अशा फसवणूक करून जोडलेल्या नात्याला मी स्वीकारू शकत नाही, म्हणून मी त्याच्यापासून डिवोर्स घेत आहे. तर त्यातही माझं मन मलाच साथ देत नाहीये. डिवोर्सचा विचारही आला तरी माझ्या मनात वेगळीच कालव कालव होते. मलाच कळत नाहीये की नक्की मला काय हवंय. त्यात विक्रम, त्याचं निर्मळ वागणं, त्याचे ते गहिरे डोळे, त्याचा स्पर्श, त्याचा सहवास, सर्वच हवंहवंसं वाटतं मला. जेव्हाही ती निर्लज्ज चिपकू पाल त्याच्याजवळ असते तेव्हा मला माहीत नाही का, पण खूप इन्सिक्युअर फील होतं. त्याच्यावर हक्क दाखवणं आवडतं मला. आता तर फक्त आणि फक्त त्याचे विचार माझ्या मनात घोंगावत राहतात. ओ गॉड, आताही जेव्हा मला समीरविषयी विचार करायला हवा, तरी मी त्याचाच विचार का करतेय? रोहिणी बोलते, तशी मी खरंच त्याच्यावर प्रेम तर नाही करायला लागली ना? तिने स्वतःलाच प्रश्न केला आणि पुन्हा तिच्या हृदयाचा स्पंदनांची गती वाढली. तिच्या हृदयाच्या ठोक्यातील प्रत्येक स्पंदन जणू फक्त विक्रमसाठी साथ घालत होती. तिने पटकन आपल्या हृदयावर हात ठेवून त्याला शांत करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. काय झालं रुचिता मॅडम, तुम्ही इथे अशा का उभ्या आहात? देशमुख मॅडमजी नुकताच तिचं लेक्चर संपवून आली होती. तिने रुचीला असं उभं पाहून प्रश्न केला.
रुची म्हणाली, काही नाही, ते बाबाचा कॉल आला होता तर त्यांच्याच विचारात होते जरा. देशमुख मॅडम म्हणाल्या, अच्छा, मग चला लंच टाईम झालाय आपला, सोबतच लंच करूया. ॲक्च्युली ती बोलतच होती की रुचिता मॅडम ते तुमचे मिस्टर आहेत का? देशमुख मॅडम मधातच बोलली. तशी रुचीची नजर थोड्या दूरवरून तिच्याजवळ चालत येत असणाऱ्या विक्रमवर गेली. हा तर विक्रमच आहे. हा यावेळेस इथे काय करतोयस? रुची मनातच बोलली, अरे हां, हे तर तुमचे मिस्टरच आहेत. ते तुमच्याजवळच येत आहे. चला मग मी निघते. तुम्ही या तुमच्या मिस्टरसोबत बोलून. देशमुख मॅडम तिला बोलून निघून गेल्या. विक्रम तिच्याजवळ आला. रुची त्याला तो इथे काय करतोय हे विचारणारच होती की त्याआधीच तो बोलला. विक्रम म्हणाला, तू मोबाईल का फक्त शोपीस म्हणून मिरवायला घेतलायस का? किती कॉल केलेत मी. एक कॉल उचलायला काय जात होतं तुझं? रुची म्हणाली, माझा मोबाईल सायलेंटवर आहे म्हणून मला ऐकू आला नसेल. पण तू इथे काय करतोयस आणि मला का कॉल करत होतास? तुमचा टिफिन घेऊन आलोय मॅडम, जो तुम्ही एवढ्या सकाळी आल्यामुळे आणला नाहीत. विक्रम तिला हातातील टिफिन देत बोलला. तू माझा टिफिन घेऊन आलास? रुची स्वतःकडे बोट करत बोलली. विक्रम म्हणाला, इथे तुझ्याशिवाय तुला दिसतंय कोणी ज्याच्यासाठी मी टिफिन घेऊन येईल? आता घे पटकन. आधीच मला तुला शोधण्यात 5 मिनिट वेळ वाया गेला. त्यात तुमची स्टाफ रूमही दिसत नव्हती आणि तुला कॉल केला तर तुझा उचलायचा पत्ता नाही. रुची टिफिन घेत बोलली, पण तू सकाळी ऑफिसला जाताना का दिला नाही? आता ऑफिसमधून यावं लागलं असेल ना तुला? विक्रम म्हणाला, बॉसची अर्जंट मीटिंग होती सकाळी म्हणून मला डायरेक्ट ऑफिसला जावं लागलं. तसंही मी देणार नव्हतो, आईने म्हटले म्हणून द्यायला आलो. खरंच आईने म्हटले म्हणून द्यायला आलास? रुचीने त्याच्या डोळ्यात पाहत विचारले. तुला काय फरक पडतो? टिफिन मिळाला ना तुला? लंच टाईम संपायच्या आधी खाऊन घे. तोही तिच्या डोळ्यात पाहत बोलला. तिला बोलून तो तिथून निघालाच होता की रुची म्हणाली, तुझाही हाच लंच टाईम आहे ना? तू जेवलास? हो, मी आधी पोटभर जेवूनच तुला टिफिन द्यायला आलो होतो. तो मागे न वळताच बोलला आणि तसाच सरळ निघून गेला. आता त्याला ते बोलण्यासाठी मागे वळण्याची गरज वाटली नाही की त्याला ते तिच्या नजरेत पाहून बोलायचे नव्हते हे तर त्यालाच माहिती. माझ्याकडे पाहून बोलला असता तर काय गेले असते याचे? रुची त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बोलली.